जय ईश्वर, जय ईश्वर, जय ईश्वर. जय ईश्वर. अरे यार आवाज बारीक राहा ना यार. 40 गाव मध्ये आवाज कोण चालू होता. जय विश्वकर्मा, जय विश्वकर्मा. हे जे नाव दिलेले महाराष्ट्र विश्वकर्मा सेना, ही महाराष्ट्रामध्ये कोणी आणलेली आहे आणि तिचं उद्दिष्ट काय आहे. ही महाराष्ट्र विश्वकर्मा सेना ही नाशिकमधून स्थापन झालेली आहे. त्याचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री कैलास डी मोरे साहेब हे आपले महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आहेत. ते एका कंपनीमध्ये नोकरीला कामाला आहेत. तर ते दुसऱ्या समाजाचे कामगार नेते म्हणून ओळखले जातात नाशिकमध्ये. तर त्यांनी एक विचार केला, आपण दुसऱ्यासाठी मदत करतोय, दुसऱ्या समाजासाठी मदत करतोय, तर आपल्या समाजासाठी का नाही. त्यांच्या एक विशेष कल्पना आली की आपण पण आपल्या समाजासाठी काही करायचं. तर त्यांनी नाशिकमध्ये एकच संस्था ओपन केली, संघटना ओपन केली की याच्यामध्ये जातीभेद वगैरे कोणीच नाही. त्याच्यामध्ये आयर नाही, लोहार नाही, पांचाळ नाही, पातोरवड नाही, कासार नाही, सोनार नाही, सर्व मिळून एकच संघटना ओपन केली आहे. तिचं नाव आहे महाराष्ट्र विश्वकर्मा सेना. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजायला पाहिजे, पूर्ण सुतार समाजामध्ये नाव गाजायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण एकत्रित व्हायला पाहिजे. तर त्यासाठी कैलास मोरे साहेबांनी एकच उद्दिष्ट आणलेले आहेत की आपण एक रोजगार उपलब्ध करून द्यायचा, कारागीर स्थापन करायची. कारागिरीवरती कोणी काम करत नाही. भरपूर संघटना आलेले आहेत. कोणी आपलं फक्त पॉलिटिक्स म्हणून काम करून घेतं, कोणी येतं काही फक्त आपल्याला नाव स्टेजवरती पैशाचा फुलगुच्छ द्यायचा आणि काम करून निघून जायचं. मला ओळखायला पाहिजे, मला फोन करायला पाहिजे. साहेब दोन लोकांना पटवून देतं की जा आमचं इथलं एरियातलं काम आहे ते करून घ्या. पण मोरे साहेबांचं उद्दिष्ट आहे की त्यांचं एकच आहे की आपल्या खेडेगावपर्यंत म्हणजे पोहोचायला पाहिजे सर्व महाराष्ट्र. हेच उद्दिष्ट आहेत. तर आपण इथं 40 मध्ये आलेले. 40 मध्ये कमीत कमी आम्ही सर्वे केला तर 121 खेडेगाव आपल्या 40 मध्ये आहेत. तर 40 गावाला 121 खेड्यामधून फक्त आज कमीत कमी मला 60 ते 70 दिसत आहेत. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम काय आहे 40 मध्ये ते आम्ही सावरलेला आलोय. त्याच्यामध्ये कोण कोणाला ताणतंय, कोण कुठं जातंय आणि इथं आपला सुतार समाज एकत्रित का नाही होते, आपण त्याच्यावरची विशेष चर्चा करणार आहोत. तर एक पहिला विषय असा आहे की अन्याय, दुसरा विषय रोजगार आणि तिसरा आपलं शिक्षण. आपण पहिले अन्यायावरती बोलू. अन्याय म्हणजे कसं बघा, आपल्या खेड्यागावामध्ये एकच घर असतं किंवा 2 घर असतात. त्या ठिकाणी पूर्ण वेगळ्या समाज